त्रिभाषा सूत्री याबद्दल आज विदर्भाच्या शाळेंचा पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्याच्यासाठी आमदार महोदयांच्यापासून माजी आमदार महोदयांच्यापासून सरपंच ताईंच्यापासून तर आपण बघितलं असेल की संपूर्ण गाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतं. जसं मागच्या सोमवारी महामहिम राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व मंत्रीगण, सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींपासून प्रशासनाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापासून तर स्थानिक अधिकाऱ्यांच्यापर्यंत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. त्याच धर्तीवर आज केंद्रीय मंत्री महोदय जाधव साहेबांच्यापासून आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा उपक्रम संपन्न होतो आहे. मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या भावी शिक्षणासाठी, आयुष्याच्यासाठी आपल्या राज्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. 9 वाजता त्रिभाषा सूत्री या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? माहिती मिळाली आहे. तर या संदर्भात शासन आपली भूमिका स्पष्ट करेल. बघा, तिसरी भाषेच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भात कुठेही कंपल्सरी अनिवार्य असा शब्द नाही. तिसरी भाषा विद्यार्थी त्यांच्या पालकांना जी अपेक्षित असेल हे त्यांच्यावर सोपवलेलं आहे. ते जे सांगतील त्या भाषेचं शिक्षण त्यांना दिलं जाईल. आता राहिला विषय पहिली इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये किंवा आता आपले मराठीमध्ये सुद्धा पहिल्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना अगदी चित्र, बडबड गीतं या माध्यमातून ते शिकवलं जात आहे, ना की खूप क्लिष्ट प्रमाणात. आणि म्हणून अपेक्षित असं आहे की आता ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या वतीने देशव्यापी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण आपण पाहतो आहोत की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही गुण त्यांना दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेचे पण गुण दिले जाणार आहेत आणि त्या गुणांच्या स्पर्धेमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी पाठीमागे पडू नयेत या दृष्टिकोनातून तो निर्णय केलेला आहे. अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल. परंतु याच्यामध्ये कुठेही मराठीला कमी लेखणं किंवा कोणत्या एका भाषेला प्रमोट करणं हा बिलकुल याच्या पाठीमागचा विषय नाही. साधारणपणे त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यापैकी 20पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर ते शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी वेगळ्या भाषेत, आता उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये 30-40 पटसंख्या आहे आणि त्या वर्गातल्या 5च विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची मागणी केली उदाहरण, तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल. आणि मग इतर विद्यार्थी ज्या भाषेची मागणी 20पेक्षा जास्ती तर त्यांना त्या शिक्षण देणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता राहिला विषय, बाजारामध्ये जी काही हिंदी भाषेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती पुस्तकं यापूर्वी अगदी 30-40 कदाचित त्याआधी पण वर्षांच्यापासून ज्या इतर भाषा माध्यमांच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठीची ती पुस्तकं आहेत. दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं त्या माध्यमांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. अद्याप हिंदी आपल्या राज्याच्या वतीने
बंधनकारक हा काही विषय नाही. आणि राहिला विषय तर त्याचे पुस्तक छपाई वगैरे अद्याप केली गेलेली नाही. हो, पूर्वी जेव्हा हा निर्णय अनिवार्य केलेला होता त्यावेळेस पुस्तकाचं इयत्ता पहिलीच्या पुस्तकाचं प्रारूप तयार केलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते पुस्तक छापण्यात आलेलं नाही. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आव्हान आहे की पुस्तकाला आपण विद्या एक प्रकारचं दैवत मानतो. चालताना थोडं पाय लागला तरी आपण त्याचं पाया पडतो. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांच्यापासून इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठीची ती पुस्तकं आहेत. सर, तरी या निर्णयाला मनसे आणि पण माध्यमिक शाळांमध्ये जे शौचालय असतात आणि तिथं पाण्याची व्यवस्था असते ती अजिबात नाही. प्रत्येक येणाऱ्या काळामध्ये हा शाळेंच्या पाण्याचा भौतिक सुविधांचा जर आपण विचार केला तर शुद्ध पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येचा मुद्दा खूप गाजतोय सध्या. बुलढाणा जिल्ह्यातही मोठी कारवाई करत पटसंख्या कमी असल्यामुळे जवळपास 35 शिक्षकांना निलंबित केले. पटसंख्या वाढण्यासाठी काय आपण धोरणं राबवतो? आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना, जसं गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बांधव आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आहे. शाळेमध्ये सुविधांची जी आवश्यकता आहे त्या आपण करून द्यायला घेतल्या आहेत. काही ठिकाणी कमी आहेत, मान्य आहे, त्याच्यामध्ये सुधारणा आपण करतो आहोत. आणि मग ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसं मी आत्ता सांगितलं की सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, शिष्यवृत्ती आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवली जाणार आहे. मग विद्यार्थ्यांचा गणवेश असेल, प्रधानमंत्री पोषण आहार असेल. आणि या स्पर्धेच्या युगात आपले पण विद्यार्थी त्या ठिकाणी टिकले पाहिजे. या दृष्टिकोनातून जे जे करणं गरजेचं आहे शासनाच्या वतीने ते केलं जाईल. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याचे चांगले दृश्य स्वरूपात परिणाम तुम्हाला दिसून येतील. आता तुम्ही जो काही मुद्दा उपस्थित केला, मी पण त्या विषयाची माहिती घेतलेली आहे. अपेक्षा अशी आहे की आपल्या शाळेमध्ये शासनाच्या जर इतक्या सुविधा आहेत, ठीक आहे, आपण पण कुठेतरी कमी पडत असू, त्याचं आत्मचिंतन करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि एक क्वालिटी एज्युकेशन आपण त्या विद्यार्थ्यांना कसं देऊ शकतो या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करण्याची गरज आहे. ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि तो प्रश्न सोडवला जाईल. त्यांचा विरोध कसा शमवणार किंवा त्यांना काय आव्हान? मला वाटतं की ही जी सगळी वस्तुस्थिती आहे मी आपल्यासमोर नमूद केलेली आहे. कदाचित या क्षणाला तर मी नाही बोलू इच्छित, परंतु यापूर्वीच्या काळाच्यापासून कोणत्या माध्यमांच्या किती शाळा अगदी 25 ते 40 वर्षांच्यापासून सुरू आहेत, तिथे किती शाळा आहेत, किती विद्यार्थी ते शिक्षण घेत आहेत, किती शिक्षक आहेत, याची पण माहिती आम्ही आपल्यासमोर ठेवू. सर, उल्लेख केला कोविड काळानंतर विद्यार्थी हे मोबाईलचे खूप आहारी गेले, तर यासंबंधी पालकांना विशेष पण गेलेलो आहोत. विशेष काय सूचना करतात विद्यार्थ्यांना? त्यासाठी काही काउन्सिलिंग वगैरेचं प्लॅनिंग आहे? मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तर आपण सूचना करूच, परंतु पालकांनी पण आणि आमच्या म्हणजे शिक्षण मंत्र्याच्यापासून तर पूर्ण विभागाची जबाबदारी आहे. ही या गोष्टीची स्पष्टपणे आम्हाला जाणीव आहे की येणारा काळ AIचा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. त्या दिशेने आपल्याला जायचं आहे, परंतु त्या दिशेने जात असताना मातीशी पण आपली नाळ तुटणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यायची. मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. राज्याचा आढावा घ्या. मागच्या 15 दिवस 3 आठवड्यापूर्वीच प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक महोदय, शाळा व्यवस्थापन समिती दर सालाप्रमाणे जे काही पटसंख्या असेल त्याच्या आधारावर त्यांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. आणि नुसता निधी वर्ग केलेला नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर
95% पुढे त्या मुख्याध्यापक महोदयांनी शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी केलेले आहेत। आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शरीराला त्यांच्या त्वचेला त्रास होणार नाही याचा अर्थ 100% पॉलिस्टर त्या कापडामध्ये असू नये, किमान 25, 30, 40% कॉटन मिश्रित कापड ते असलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना यापूर्वीच त्या ठिकाणी केलेल्या आहेत। सर शेवटचा